ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उद्धव ठाकरे यांना कोणाच्या मदतीची गरज नाही, अंबादास दानवे। टेंभी नाका बॅनरवरून बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की गद्दारांच्या मदतीने कुठे काही होत असतं का? आता जे लिहितात त्यांना मदतीची गरज आहे। गद्दारी करून बसले, पण ज्यांच्या सोबत गेले ते आता त्यांना गाडायला बसले आहेत। उद्धव ठाकरे यांना कोणाच्या मदतीची गरज नाही, मला वाटते त्यांनाच आता मदतीची गरज आहे। पाहूया अंबादास दानवे पुढे काय म्हणतात ते। स्पाय छाटू असं राज ठाकरेंच्या 2017च्या भाषणाची क्लिप शेअर करण्यात आली। ठीक आहे ना, मग त्याला काय, चांगलं आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत जाणार नाहीत असे योगेश कदम म्हणाले। मनपा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची गरज आहे। काँग्रेस सोबत जाणारे आणि राज ठाकरेंचे समविचारी कसे असतील असं कदम म्हणाले। कोण कदम? योगेश कदम। कोण काय ते काय? योगेश कदम। त्याचं काय म्हणण्याला अर्थ? ते काय मतदारसंघाचा आमदार, राज्यमंत्री, काय त्यांच्या म्हणण्याला काय पॉलिटिकल अर्थ आहे? देवेंद्र फडणवीस असं म्हणले की योग्य वेळी सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेईल, दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। मला असं वाटतं देवेंद्रजी फडणवीस हे खोटं बोलतात। जेव्हा अशी भूमिका मांडली तेव्हा अजितदादांनी 31 मार्चच्या आत थकबाकी भरा असं सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे बोलले की राज्य सरकारची ही भूमिका आहे। मग ते एकीकडे अशी भूमिका मांडायची आणि आता जनमत शेतकऱ्यांचं एक भूमिका, एक आंदोलनाची एक महाराष्ट्रात उभी राहते कर्जमाफीच्या बाजूनं। त्या देवेंद्र फडणवीस आता मला असं वाटतं असं तोंड देखलं बोलतात। निवडणुकानंतर 45 दिवसात सर्व फुटेज नष्ट करणार अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे। फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जाते असं निवडणूक आयोगाने म्हटले। दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला राहुल गांधींनी पण हल्ला केला आहे। बरोबर केलं ना राहुल गांधींनी, कारण अशा पद्धतीनं निवडणूक आयोग एकांगी वागतंय अशा पद्धतीनं आरोप आहे। ज्या पद्धतीनं आता फुटेज मागितलेलं आहे की रात्री 2-2 पर्यंत मतदान चाललं तर तिथल्या रांगा दाखवा, आता ते दाखवायला मला असं वाटतं निवडणूक आयोगाकडे दाखवायलाच नसेल आणि मग अशा वेळेस हे फुटेज नष्ट करायचं अशा पद्धतीनं नवीन नियम, नवीन कायदा काढला जातो। जास्त दिवस ठेवायला काय बिघडतंय? पब्लिकला जाऊ द्यायला काय बिघडतंय? निवडणूक आयोगाचं चोरून लपून ठेवायचं काय गरज आहे आणि नष्ट करण्याची काय गरज आहे? आणि म्हणून खरं तर निवडणूक आयोगाने हे सगळं अतिशय पारदर्शकपणे जनतेपर्यंत आणलं पाहिजे की बघा हे असं आहे, आम्ही सांगतो ते खरं आहे। आता हे सगळ्या गोष्टी खोट्या सिद्ध होत आहेत म्हणून निवडणूक आयोग मला वाटतं असा निर्णय घेऊ पाहत आहे। नितेश राणेंचा वाढदिवस धारदार शस्त्राने 3 तरुणांवर हल्ला करण्यात आला आहे। त्याच्यातला एका तरुणाचा मृत्यू झालाय। शहरामध्ये गुन्हेगारी पुन्हा वर काढाय, लोक वर काढली। माझं त्याच्यावर पुढचं जाऊन म्हणणं आहे, अशा पद्धतीनं हल्ला झालेला असताना, खून झालेला असताना या लोकांना दुसऱ्या दिवशी जामीन झालेले आहे, या विषयाकडे प्रसिद्धी माध्यम लक्ष देत नाही। आणि हा विषय काही जणांनी हिंदू मुसलमान केला। मला असं वाटतं हिंदू मुसलमान केलेला असताना तो चूक बरोबर मला माहिती नाही, पण मला जे कळालं की त्या हिशोबाने हा काही हिंदू मुसलमानाचा वाद नव्हता, पण काही राजकीय पक्षांनी तो करण्याचा प्रयत्न केला आणि तो भारतीय जनता पार्टीने केला। आणि मग केला असेल तर माझा या सगळ्या लोकांना प्रश्न आहे की या लोकांना दुसऱ्याच दिवशी जामीन झाला, पोलिसांनी स्टेशन डायरी साधी नोंद न करता कोर्टात त्यांना हजर केलं। मग तुमची पोलीस आहे, गृह खातं आहे, पोलिसांचं ट्रेनिंग नीट झालेलं नाही का? ज्यांनी साधं स्टेशन डायरी लिहिली पाहिजे नंतर सगळ्या गोष्टी होतात, पण पोलिसांनी स्टेशन डायरी नोंद न करता कोर्टात आरोपी हजर केले, हे काय पद्धत आहे? आणि मला असं वाटतं पोलिसावर कारवाई सगळ्यात आधी झाली पाहिजे आणि पोलिसावर कारवाई, एक तर जे गुन्हेगार आहे त्यांना आतमध्ये ठेवण्यात पोलिसांना ते गुन्हेगार बाहेर असावे असं वाटतं की काय? असे खून पडावे, मुर्दे पडावे असं पोलिसांनाच वाटतं की काय? अशा प्रकारची स्थिती या मुकुंदवाडीच्या केसमधून समोर आलेली आहे। मला असं वाटतं याच्यावर आता पोलीस अपील करणार हायकोर्टात, परंतु जो बोन से गई वो हौद से आती नहीं रहती। म्हणून याला मुकुंदवाडी पोलीस स्टेशन, मुकुंदवाडी एरियामध्ये जो गुन्हा दाखल झाला, जे MIDC चिकलठाणा पोलीस स्टेशनचे जे कोणी ACP असेल, DCP असेल, PI असेल, याच्यावर सगळ्यात आधी कारवाई झाली पाहिजे।